आज आमच्या घरी नवीन सदस्य येणार आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहे. मी, अवधूत आणि दादा व इतर सगळेजण आम्ही त्या सदस्याची वाट पाहत आहे. तुम्ही बघा, तो सदस्य आहे हा. आमच्या गाईला पाळी झाली आहे आणि ही पाळीसाठी माझं, दादाचं, अवधूतचं आमचं चॅलेंज लागलं होतं आणि दादाला खूप जनावरांचा नाद असल्यामुळे त्यानेच हे चॅलेंज लावलं होतं, पाडा होणार की पाळी. आणि झाली होती खरं तर पाळी आणि त्यांनी पण ठरवली होती पाळी. त्यामुळे तो त्याचं चॅलेंज जिंकला होता आणि आम्ही सगळे आमचं चॅलेंज हारलो होतो. आणि ही गाय कशी लेकराला आपल्या ही जीव लावते. आणि एक गाय, पशु असतो, पक्षी असतो, प्राणी असतो, कुणी का असना, एक आईची माया वेगळीच असते ना. आपल्या लेकरासाठी ती आपला सगळा जीव लावून सगळीकडून, म्हणजे असं तिचं वेगळंच हे असतं. एक लेकरासाठी लावलेला एक तिची धडपड, लेकरासाठी असणारी, थोडं काय लेकराला झाला का तिचा जीव कासावीस होतो, अशी ही आईची माया असते ना. खरंच आईची माया एक वेगळीच असते. आणि ही इतकं लहान पाडा आहे की ते नुसतं जलमलेलं आहे बघा. 10-15 मिनटं तर झाली असतील त्याला जन्मून, तरी त्याची किती धडपड उठण्यासाठी आणि धावण्यासाठी आहे बघा. ते उठतंय पडतंय, उठतंय पडतंय, पण आपलं काय, उठून उभा राहण्याचं काही सोडत नाही. तसंच एखादं लहान लेकरू असल्यानं त्याला 1 वर्षानंतर ते चालायला लागतं. म्हणजे आपण माणूस असून किती आपल्या हळूहळू स्टेप असतात आणि ती जनावर असून त्याची किती फास्ट स्टेप असते.